नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे 9.5 साईजचं 4 टक्स ब्लाउज कटिंग करायचं आहे, बघू शकता। 38 साईजचं ब्लाउज कटिंग आहे, तर एक घडी 9.5 येते हे। आणि बघा इकडे हे ना बॅक पार्ट फ्रंट पार्ट कट करण्यासाठी कट करून घेते आणि स्लीवसाठी आहे ना एवढा अस्तर कट करून घेते साईडला। आणि त्याचं ब्लाउज पीस आहे ना हे आहे, बघू शकता, मरून कलरचं आहे, तर साडीतलं आहे ते। आणि बघा आता हे ना हे 2 फोल्ड केली, म्हणजे 2 घडे केले मी। आता 4 टक्स ब्लाउज आहे ना त्याच्यासाठी बघा, आणि 4 फोल्ड म्हणजे 4 घड्या केले। आणि 4 टक्स ब्लाउज आहे 38 साईजचं, पूर्ण व्यवस्थित तुम्ही नक्की बघा। कस्टमरचे ब्लाउज मी तुमच्याशी शेअर करते। आणि बघा शोल्डर घेते इथं मी 6 घेते, शोल्डर 6 घेतलंय आणि मुंडा 6.5 घेतलाय, हे बघा 6.5। आणि बघा इकडे 1 इंचवरती ना 1.5 इंचवरती असं गोलाई द्यायचा आहे आकार। हा एक बॅक पार्ट लाईनने, हा फ्रंट पार्ट लाईन, एवढं लक्षात राहू द्यायचं। आणि बघा इकडे ना पुढचा गळा घेते 7 इंच लांबीला घेते, आणि रुंदी 2.5 घेते, इकडनं बी रुंदी 2.5 घेते, आणि मस्त गोल आकार द्यायचा इथं। हे बघा रुंदी 2.5 इथं लिहिलं मी, इथं पण रुंदी खालून बी 2.5 घेतलेली। आणि 9.5 म्हणजे 38 साईज आलं ना छातीचा भाग, तर त्याच्या 4 घड्या करायच्या आहेत। एक घडी आली 9.5ची, बघा एक घडी इथं 9.5 लिहिलं मी, आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला फिटिंगसाठी। आणि इकडे 9 घेते, आणि इथं 1.5 इंच जास्तीचा कपडा कमरेचा इथं 9 घेतलाय मी, आणि 38 इथं घेतलेलं आहे। बघा 4 टक्स ब्लाउज आहे 38 साईजचं, नक्की पूर्ण व्यवस्थित बघा तुम्ही। माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते पण मला नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बघा इकडे ना शोल्डरपासून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळा करायचा आहे आपल्याला। आणि हा पुढचा गळा आहे, हा फ्रंट पार्ट आहे ना, त्याचा पुढचा गोल गळा कट करून घेतला मी। आणि आता हे 1.5 इंचवरती ना आठवणीने इथं कट करायचं आहे खाकीमध्ये, जेणेकरून फुगा होणार नाही। आणि बघा इकडे पण मधोमध कट करायचं आहे बॅक पार्टने, हुक पट्टी नाही पट्टी घेण्यासाठी, पुढे हुकचं ब्लाऊज आहे ना त्याच्यामुळे। आणि बघा हे पहिला टक्स त्याचं अंतर घेतलंय मी 3.5 घेतलंय, आणि हा पहिला टक्स आहे ना त्याची लांबी, तर लांबी घेतली मी इथं 4। आणि हा दुसरा टक्स थोडा क्रॉसमध्ये टक्स द्यायचा आहे, त्याचे अंतर घेतलंय 2 मधलं अंतर। आणि हा तिसरा टक्स, त्याचं पण जे अंतर आहे ना हे मधलं ते 2 घेतले। आणि हा चौथा टक्स, ह्याचं बी अंतर 2 घेतलंय, बघा तुम्ही, खूप छान असा मस्त हा गोल राऊंड यायला पाहिजे। हे ब्लाऊज आहे ना आपलं सेम कटोरी ब्लाऊज अंगावरती बसतं ना तसं वेअर केल्याने मस्त छान असं मस्त होतं। आणि बघा फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त तुम्हाला ड्रॉ करून दाखवले, माप लिहून दाखवलेलं आहे। आणि आता बॅक पार्ट घेऊ आपण। बॅक पार्टसाठी मी मागची पार्ट आहे ना ती 4.5 आहे, तर मी इथं 5 घेते। आणि हा जो गळा आहे ना 3 घेते इकडनं, आणि वरून आहे ना 2.5 घेते। आणि आहे ना असं उतरवायचं, डीप गळा घ्यायचा आहे, खालून गोल गळा आहे, थोडासा जास्त घ्यायचा आहे गोल। बिना दोरीचं ब्लाऊज आहे हा। राऊंड आहे ना तुम्हाला छान असं आला ना तर हा जो गळा आपण वेअर करतो ना खूप छान मस्त अंगावरती बसतं। बघा हे याचं मागचा टक्स आहे ना पाठीचा, त्याचं टकची जी लंबाई आहे ती इथं 4.5 घेते। आणि हे जे टक्सचं जे अंतर आहे ना 5 घेतलंय, तर बघा तुम्ही गोल गळा आहे मस्त छान असा, वेअर करून 1 नंबर दिसतो हा गळा। बिना दोरीचं ब्लाऊज आहे। आणि आज ना मी खूप असे ब्लाऊज कटिंग केलेले, त्याच्यातून म्हटलं चला तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर करते। इथं थोडंसं कट केलं कारण तो कपडा आहे ना वळलेला होता। आणि बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता स्लीवची रुंदी आहे ना इथं आपण 9 घेणार आहे, हे बघा रुंदी आहे ना 9 घेतली बघा इकडे। आणि इथं मी कपडा जॉईंट देणार आहे, हा बघा जो कपडा आपला एक्स्ट्रा निघतो ना शोल्डर कटिंग करतो तेव्हा तिथं असा घेऊन घ्यायचा आहे।
आणि स्लीव आहे 10ची, तर मी इकडे 11 घेते. इकडनं पण 11 घ्यायची आणि 3.5 वरती इथं टिक करायचं आहे. हे बघा. आणि इथं मच्छी कट छान असा अंदाजाने व्यवस्थित असा आकार देऊन द्यायचा आहे. नाही तुम्हाला जमत नसेल ना तर पेपरवरती प्रॅक्टिस करा. मी इथं कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वापरलेला नाही आहे, बघू शकता तुम्ही. दंडघेर घेतला आहे 5.5 आणि ही जास्तीचा फिटिंगचा कपडा घेतला आहे 1.5 इंच. हे बघा. आणि हे जे आपण खाकी गोलाई राहते ना खाकीची, ती फिटिंग कुठे आपल्याला घ्यायची तर ती मी मापमध्ये आहे तर 8.5 घेतली आहे. तर इथं मी तुम्हाला 8.5 लिहून दाखवते. बघा खूप छान आणि मस्त स्लीवचं माप घेऊन तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ब्लाऊजची रुंदी ना आपल्याला याच्यावरनं काढायचं आहे. तुम्हाला परत एकदा समजून सांगते. ब्लाऊजची रुंदी आहे ना आपली ही छातीचा भाग इथं किती आला आहे, एक घडी 9.5ची आली, तर इथं अर्धा इंच आपल्याला इथं कमी करायचं आहे. इथं 9 घेतली मी, इथून तर इथून 9 वरती आपण इथं टिक करून व्यवस्थित स्लीवचं माप घेऊन स्लीव काढू शकतो बाई. आणि बघा तुम्हाला नक्की माझे हे व्हिडिओ समजले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचून मला खूप आनंद होतो. खूप छान छान कमेंट करता की ताई तुमचे व्हिडिओ छान राहतात, समजून सांगता. आणि असं काही नाही होतं माझ्याकडनं पण कुठे ना कुठे बोलण्यामध्ये म्हणा का काही माप घेण्यामध्ये थोडंफार चुकतं, ते मला पण सांगा. मी नक्की प्रयत्न करीन पुढच्या वेळेस. बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला 4 टक्स ब्लाऊज कसा वाटला ते मला नक्की सांगा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.